या ठिकाणी अतिशय दिमाखात साजरे झालेलं पाहिलं. त्याच्यानंतर दुसरं पर्व सुद्धा तासगाव या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीनं यशस्वी पद्धतीनं पार पडलेलं आपण पाहिलं. आणि आता तिसऱ्या पर्वामध्ये आपण या ठिकाणी सामील झालोय आणि ते तिसरं पर्व रंगतंय ते म्हणजे काळभैरव मैदान बोरवाडी या ठिकाणी. प्रकाश बसून घ्यायचंय. अतिशय मान्यवर आहेत, सर्वांना विनंती आहे. निजामपूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपल्या संपूर्ण विभागामध्ये एक क्रिकेटचं देखणं आयोजन कसं असतं त्याचा आदर्श नमुना आपण या ठिकाणी मैदानावरती पाहतोय. अतिशय सुंदर अशी आसन व्यवस्था, मैदानाच्या चारही बाजूंना असलेले पॅव्हलियन कक्ष, एक टेनिस क्रिकेटला साजेशी अशी दर्जेदार खेळपट्टी आणि तितकंच देखणं नियोजन आपल्याला या ठिकाणी निजामपूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून संपूर्ण निजामपूर विभागाला अनुभवायला मिळतंय. आणि हा एक क्रिकेटचा थरार प्रत्यक्ष सोहळा अनुभवण्यासाठी उपस्थित असलेले निजामपूर विभागातील तमाम क्रिकेट प्रेमींना निजामपूर प्रीमियर लीगच्या वतीनं सादर नमस्कार. आपण 4 दिवसीय असा या ठिकाणी या क्रिकेटच्या थराराचा रोमांचक अनुभवाचा याची देही याची डोला प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा आहे. के पॅन्थर्स आपला 12वा प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे. के पॅन्थर्स प्रमोद ठुले, आपणास नम्रतेची विनंती, आपण आपला एक प्रतिनिधी इथे पाठवायचा आहे. NPL पर्व तिसरं, पहिले 2 पर्व आपण आजमावली ती म्हणजे तासगाव येथील भरगच्च आणि हिरवगार अशा मैदानावरती. त्यानंतर आता मेजवानी करतोय तो म्हणजे बोरवाडी कालभैरव मैदान येथे NPL पर्व 3चं आयोजन केलं जात आहे. चांगल्या प्रकारची खेळपट्टी, चांगल्या प्रकारचं नियोजन आणि चांगल्या प्रकारचं वातावरण क्रिकेटसाठी अनुकूल असं आणि भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. ती के पॅन्थर्स विरुद्ध आयुष्या फायटर्स पहिला सामना आणि पंचांच्या भूमिकेत असणार आहे ते म्हणजे दोन्ही अनुभवी पंच बालकृष्ण रणपिशे आणि प्रवीण गोरे. के पॅन्थर्स आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. के पॅन्थर्स एक आपल्याला नम्रतेची विनंती. श्रीराम मंडळाचे के पॅन्थर्स आपल्याला कडक सूचना, आपण लवकरात लवकर समालोचन कक्षामध्ये आपला प्रतिनिधी पाठवायचा आहे. के पॅन्थर्स मक्कर सर आपल्या सुप्रीमो मध्ये बघून घ्या. सुप्रीमो सर्व बाबू नलावडे. हॅलो देऊ युवा नेतृत्वाला डीजे डीजे हॅलो मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष भागोजी पवार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच श्रीराम सेवा मंडळाचे मनोहर पवार साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच मुंबई मंडळाचे आमचे माजी अध्यक्ष बगडे साहेब, सीताराम बगडे साहेब यांना सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. निजामपूर विभाग मुंबईकर संघटनेचे सल्लागार शंकर मोरे साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचं आहे. आयुष्या फायटर कडून संघाची सलामीची जोडी या ठिकाणी आपल्याला मैदानावरती सज्ज होताना दिसून येते. ते म्हणजे राकेश टेंबे आणि परेश ठुले. मुलांनी प्रॅक्टिस बंद करायच्या बाजूच्या विकेटवर. सुप्रीमो दोन्ही गोष्टी चालू करू. स्ट्राईकला फलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय तो म्हणजे परेश ठुले. आयुष्या फायटर संघाचा आक्रमक फलंदाज या ठिकाणी आपल्याला पाहूया. ही सलामीची जोडी नक्कीच बरेकर साहेब एक नवीन चेहरा यावर्षी NPL 3 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो. परेश ठुले याच्या रूपामध्ये एक लेफ्ट हँड तडाखेबंद असा फलंदाज आपल्याला आयुष्य फायटर संघाकडून खेळताना दिसतोय. आणि दुसऱ्या हँडला आपल्याला जो राकेश टेंबे सज्ज होताना दिसून येतो. अतिशय निजामपूर विभागामध्ये आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला राकेश टेंबे आपल्या या आयुष्या फायटर संघासाठी NPL 3 च्या माध्यमातून कशा पद्धतीने योगदान देतोय हे पाहणं या ठिकाणी कमालीचं उत्सुकतेचं. गोलंदाजीचे धुरा सांभाळले सूरज पासीलकर एक नवीन तरुण आणि होतकरू असा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. तो म्हणजे गोलंदाजी मार्गावर सूरज पासीलकर याच्या रूपामध्ये. हॅलो सिकेश स्ट्रायकरचे कर्णधार सिकेश स्ट्रायकर आणि सुप्रीमो कर्णधार मी भागोजी. हॅलो मनोहर भागोजी पवार साहेब, मनोहर पवार साहेब आणि सीताराम बगडे यांना विनंती करतो त्या स्टेजवर जायचे. के पॅन्थर्स कडून सलामीचा प्रारंभीचा मारा करेल तो म्हणजे
सूरज पाशीलकर सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्गवरती. पहिला चेंडू खेळण्यासाठी त्या ठिकाणी सज्ज होतोय. शिकेश स्ट्रायकर परेश ठुले माझी चांगले अतिशय सुंदर पद्धतीचा टाकला चेंडू. एका धावेचा प्रयत्न होतोय, यशस्वी होतोय. पंचांच्या निर्णयाची अपेक्षा. एका धावेचा प्रयत्न यशस्वी झाला. एका धावेदिशी धावफलक. धावसंख्या होती ती म्हणजे आयुष्या फायटर संघाची बिनबाद 1. मॅच रेफरी मोहिते सर. अतिशय सावध सुरुवात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आयुष्या फायटर संघाची. राकेश टेंबे आणि परेश ठुले आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेली आयुष्या फायटर संघाची ही जोडी. सुप्रीम सूरज पाशीलकर थोडासा क्षेत्ररक्षणामध्ये त्याला सहकार्य करत होता शुभम दुपकर. आणि आता स्ट्राईक असेल तो म्हणजे राईट हँड फलंदाज राकेश टेंबे. एक जबरदस्त असा तडाखेबंद फलंदाज. पाहूया सूरज पाशीलकर राईटा मोडतो विकेट. मारा करेल तो राकेश टेंबे याला. सज्ज होतोय राकेश टेंबे आपल्या फलंदाजी मार्गवरती. सूरज पाशीलकर त्या ठिकाणी गोलंदाजीच्या माध्यमातून चेंडू टाकण्याचा प्रयत्न. राकेश टेंबे याला मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय परंतु हॅलो पहिला चौकार या ठिकाणी. कॅमेरामन कॅमेरा कोंडे सिंहाची जिगर, चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर, प्रत्येक ठिकाणी चमकणार हे आयुष्य फायटर. आयुष्या फायटरचा राकेश टेंबे याच्या माध्यमातून पहिल्या चौकाराची नोंद करतोय. NPL 3 मधला पहिला चौकार मान जातोय तो म्हणजे राकेश टेंबे. एक जबरदस्त पहार करून आपल्या धावसंख्येमध्ये भर करतो तो राकेश टेंबे. स्क्वेअर लेग रिजन मध्ये खणखणीत चौकार. जो अनिवार्य पॉवर प्ले आहे त्याचा फायदा उचलतोय तो म्हणजे राकेश टेंबे. एका खणखणीत चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते 5 धावा बिनबाद 5. पहिल्या षटकात 2 चेंडू खर्च घातल्यानंतर धावसंख्या होती ते 5 धावा. एक जबरदस्त सुरुवात मानावी लागते आपल्या आयुष्या फायटर संघाकडून. राकेश टेंबे सामना करेल सुरेश पाशीलकर राईटा मोडतो विकेट. आणि उंच असा पटकवला चेंडू. पाहूया झेलबाद होतोय का. आणि हा झेलबाद राकेश टेंबे बाद होतो. एक मोठा हादरा मानावा लागेल तो आपल्याला आयुष्या फायटर संघासाठी राकेश टेंबेच्या रूपामध्ये. खरोखर जबरदस्त असा हादरा बसतोय आयुष्या फायटर संघाला. राकेश टेंबे सारखा फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसतोय. जिंकण्याची आसामा खेळाची जिगर, जिंकण्याची आसामा खेळाची जिगर, मैदानात चमकणार हे के हरीश पवार साहेब आपण जरा समालोचन कक्षाजवळ यायचंय. क्षेत्ररक्षकाचं नाव सांगायचं आहे. कोण आहे क्षेत्ररक्षक कॅच घेतलेला. शुभम दुपकर याच्याकडून एक सुंदर असं क्षेत्ररक्षण पाहायला भेटलं. मिडॉनच्या दिशेला एक जबरदस्त असं क्षेत्ररक्षण मिडॉनच्या दिशेला शुभम दुपकर याच्या माध्यमातून. आता मात्र एक जबरदस्त फलंदाज श्रवण ओंबळ्याच्या रूपामध्ये आयुष्य फायटर साठी. राकेश टेंबे बाद होतोय. नव्याने आलेला फलंदाज श्रवण ओंबळे. पाहूया अशा परिस्थितीमध्ये आपल्या संघाची धुरा कशा पद्धतीनं वाहण्याचा प्रयत्न करतोय. नक्कीच त्याच्याकडून चांगल्या फलंदाजीची अपेक्षा असेल ती म्हणजे आयुष्या फायटर संघाच्या सर्व पाठीराख्यांना आणि सर्व टीमला. संघ मालक आयुष्या फायटरचे मंगेश सावंत या ठिकाणी आपला सामना अतिशय आनंदाने पाहताना सज्ज होतोय. त्या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने ऑफ साईडला मारलेला हा चेंडू. एका धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. दुसरा धावेचा प्रयत्न सुद्धा त्या ठिकाणी यशस्वी झाला. आणि पुन्हा एकदा दुसरा चौकार. आनंद भाऊ महाडी आणि सरपंच प्रकाश शेठ जंगम यांचा एक जबरदस्त कव्हर शॉट आपल्याला पाहायला मिळते. कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळते परेश ठुल्याच्या माध्यमातून. थोडासा गच्चा क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटलं ते पॉइंट रिझन मध्ये. आणि एक खणखणीत असा कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला तो परेश ठुले. ट्रेडमार्क शॉट परेश ठुल्याचा कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतोय तो. सुंदर अशी फलंदाजी परेश ठुले मार्फत पुन्हा एकदा सज्ज होतोय. सूरज पाशीलकर चेंडू टाकतोय. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू गुईट उतरतो. निर्धाव चेंडू. चांगल्या प्रकारचा कमबॅक मानायला लागेल तर सूरज पाशीलकर याचा. ह्याच्या अगोदर चेंडूवरती एक खणखणीत चौकार परेश टुलेच्या माध्यमातून आला होता. त्यानंतर चांगल्या प्रकारे कमबॅक करतोय तो आता सूरज माझ्यासोबत पाशीलकर. आहेत पाहूया राईट वरतो विकेट परेश टुले याला. पुढचा चेंडू सुप्रीमो सूरज सिक्युरिटीचे पाशीलकर कर्णधार याला. राकेश नलावडे आणि यांनी उंच असा नाणेफेक चेंडू. पाहूया झेलबाद होते का. राकेश, सर्वप्रथम पुन्हा एकदा झेल तुम्हाला खाली या येतोय स्पर्धेसाठी तो. हार्दिक आणि हा शुभेच्छा. झेल सुटतोय. एक नाणेफेक जिंकल्यानंतर जीवनदान आपला मानला निर्णय लागेल काय? परेश टुले याला. आणि हे गच्चार क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतंय ते के सुप्रीमो शिक्षण क्षेत्ररक्षण स्वीकारले. आणि माझ्यासोबत आहेत माजी चांगले माजी हार्दिक शुभेच्छा आपल्या संघाला.
आपल्या स्ट्रॅटजी काय असणार आहे पे घाललेला आहात. विषय क्षेत्ररक्षणाची हारागिरी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे के पॅन्थर संघाकडून तिथे माझे हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद सर्व मान्यवरांचे. पहिल्या षटक मोहिते संपलंय. सर, धावसंख्या होती ती 11 धावा 1 गडी बाद. मॅच परेश टुले जबरदस्त फलंदाजी करत असताना धावसंख्या होते 11 धावा 1 गडी बाद. पहिलं संदीप. षटक संपतंय ते सूरज पाशील करायचे संदीप नलावडे. संदीप नलावडे. पहिला सलामीचा सामना आणि पहिलं षटक या ठिकाणी संपतंय. पहिला षटका अखेर धावसंख्येची नोंद करतोय आयुष्या फायटर. 1 गडी बाद 11. अतिशय सावध सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल ती म्हणजे आयुष्या फायटर संघाची. एक पाहूया मिनिट, एक मिनिट. मॅच रेफरी सर. मॅच रेफरी सर. पहिला षटका अखेर 11 धावसंख्येची नोंद करतोय आयुष्या फायटर. निर्धारित 6 षटकांमध्ये पाहूया कितपत धावांची डोंगर उभारण्यासाठी प्रयत्न करेल तो म्हणजे आयुष्या फायटर संघ. पुन्हा एकदा त्या ठिकाणी सज्ज होतोय. गोलंदाज नेम सांगायचा आहे. दर्शन सत्वे. गोलंदाज नेम दर्शन सत्वे. कर्णधार राजे ग्रुप. रवी माडिक. गोलंदाज नेम सांगायचा आहे. 12वा खेळाडू पाठवा ना आपला इथे. नव्याने गोलंदाजी देतो ताबीत. के पॅन्थर संघाचा 12वा प्रतिनिधी या ठिकाणी पाठवायचा आहे. ज्याला सर्व खेळाडूंचे नाव माहीत असतील असाच संघ प्रतिनिधी या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये पाठवायचा आहे. के पॅन्थर संघ. दर्शन सत्वे. स्ट्राईकला असेल तो श्रवण ओमले आणि प्रथमच गोलंदाजी धुरा सांभाळेल तो ताबीज परदेशी. लेफ्टा मोरतो विकेट. उंच असा चेंडू. फुलटॉस चेंडू. 1 धाव मिळते ते श्रवण ओमलेला. श्रवण ओमले आता मात्र खातं उघडतोय. धावसंख्या होती ती 12 धावा 1 गडी बाद. आता मात्र स्ट्राईकला असेल तो परेश टुले. एक जबरदस्त फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो NPL पर्व 3 मध्ये परेश टुलेच्या माध्यमातून. दर्शन सत्वे आपण कुठे असाल आपण बबन मोहिते सर यांच्याशी संपर्क साधायचा आहे. एका महत्वाच्या विषयासंदर्भात आपल्याशी चर्चा करायची आहे. दर्शन सत्वे आपण बबन मोहिते सरांजवळ संपर्क साधायचा आहे. सज्ज होतोय त्या ठिकाणी परेश ठुले आपल्या फलंदाजी मार्गवरती. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय तो म्हणजे ताबिश. सज्ज होतोय गोलंदाजी मार्गवरती. पाहूया ज्या पद्धतीनं एकंदरीत खेळपट्टी आणि एकंदरीत मैदान पाहिलं तर या ठिकाणी धावसंख्येचा रतीब अतिशय चांगल्या पद्धतीने मोठी धावसंख्या उभारण्यामध्ये संघ यशस्वी ठरू शकतो. आता तशाच पद्धतीची रणनीती या ठिकाणी आपल्याला आयुष्या फायटर संघाकडून पाहायला मिळते. पाहूया ताबीज परदेशी सामना करेल तो परेश टुले. एक चौकारानिशी फलंदाजी करतोय तो परेश टुले. स्ट्राईकला असेल ताबीज परदेशीची पुढचा चेंडू लेफ्टा मोरतो विकेट आणि हा खूपच बाहेर. पाहूया पंचांचा निर्णय पाहणे अतिशय. संदीप कुर्मे. आणि हा स्वेर मारा. संदीप कुर्मे पाठीवायचंय. वाईट चेंडू. अवंतर धावसंख्येमध्ये भर होते. धावसंख्या 13 धावा 1 गडी बाद. दुसरं षटक प्रगतीपथावरती ताबीज परदेशीच्या माध्यमातून. पाहूया परेश टुले लेफ्ट हँड बॅट्समन. ताबीजचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू. एक चांगल्या प्रकारचा चेंडू मानावा लागेल तो आपल्या ताबीज परदेशियाचा. निर्धाव चेंडू. सर्वांना एक सूचना आहे. कॅमेऱ्याच्या समोरून कुणी जायचं नाही. कॅमेरा लाईव्ह कव्हरेज चाललेला आहे त्यामुळे कॅमेऱ्याच्या समोरून कुणी जायचं नाहीये. NPL ऍप्लिकेशन वर आपण पाहू शकता निजामपूर प्रीमियर लीग 2017 पर्व तिसरेचा क्रिकेट महासंग्रामाचा थरार आणि समालोचनाच्या जबाबदारीमध्ये तुषार भरेकर आणि भरत रणपिसे. सज्ज होतोय त्या ठिकाणी परेश टुले. सामना करेल तो म्हणजे ताबिशाचा. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय. झेल बाद होतोय त्या ठिकाणी.
अनिल सपकाल जबरदस्त उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. एक जबरदस्त मोठा हादरा मानावा लागेल तो परेश टुले याच्या रूपामध्ये चांगली फलंदाजी करत होता. आणि या ठिकाणी अतिशय उल्लेख केल्याप्रमाणे सन्माननीय नितीन पवार साहेब यांनी या पद्धतीनं एक आधुनिक क्रांती NPL 3च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. वेबसाईट NPL ची आणि एक ॲप या माध्यमातून आपण घर बसल्या NPL चे जे लाईव्ह टेलिकास्ट होते त्याचे व्हिडिओज आणि स्कोर आपण घर बसल्या पाहू शकता. आता मात्र नव्याने फलंदाज येतो तो म्हणजे संतोष संसारे कर्णधार स्वतः. एक जबरदस्त फलंदाज आपल्याला ह्या मोसमातील इन्फॉर्म बॅट्समन आपल्याला पाहायला मिळतोय तो संतोष संसारे. नॉन स्ट्राईकला असेल आणि स्ट्राईकला असेल तो श्रवण ओमले. गोलंदाजी धुरा सांभाळेल तो ताबीज परदेशी आणि 2 गडी बाद धावसंख्या होते ती 13 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर ताबीज परदेशी याच्या रूपामध्ये पाहूया श्रवण ओमले लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ताबीज परदेशी उंच असा चेंडू चांगल्या प्रकारे चेंडू फटकवलाय. पाहूया झेलबाद होतोय का आणि हा उत्कृष्ट असा झेल पाहायला मिळतो आपल्याला. तिसरा गडी बाद होतो तो श्रवण ओमले याच्या रूपामध्ये आयुष्य पार्टनर संघासाठी एक मोठा हादरा मानावा लागेल आपल्याला. श्रवण ओमले याच्या रूपामध्ये सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळतो सूरज पाशीलकर याच्या रूपामध्ये. मिड विकेटला एक सुंदर झेल आपल्याला पाहायला मिळाला. एक अप्रतिम असा क्षेत्ररक्षणाचा नमुना आपल्याला पाहायला मिळतोय तो सूरज पाशीलकर याच्या रूपामध्ये. मोठा हादरा मानावा लागेल तो श्रवण ओमले. एक जबरदस्त तडाखेबंद फलंदाज बाद होतोय. 3 गडी बाद. थोडीशी नाजूक स्थिती आपल्याला पाहायला मिळते ती आयुष्य फायटर संघाची. 3 गडी बाद 13 धावा. दुसरे षटक प्रगतीपथावर ताबीज परदेशी याच्या रूपामध्ये. आता मात्र कर्णधार स्वतः क्रीजवरती संतोष संसारे. नवीन फलंदाज येतोय तो घोडशेतवाडी ग्रामस्थांनी आपली भोजनाची व्यवस्थेची जबाबदारी घ्यायची आहे. घोडशेतवाडी सज्ज होतोय संतोष संसारे. अतिशय सुंदर पद्धतीनं फटकवलेला हा चेंडू एका धावेचा प्रयत्न होतोय यशस्वी होतोय. एका धावेनिशी धावसंख्या होती आहे आयुष्य फायटर संघाची. संतोष फोलेकर स्ट्राईक मार्कवरती. नव्याने फलंदाज आलेला संतोष फोलेकर कर्णधाराची साथ देण्यासाठी. संतोष संसारे कर्णधार आयुष्य फायटर संघाचे. पाहूया पुढचा चेंडू ताबीज परदेशी याचा एक अप्रतिम असं आपल्याला षटक पाहायला मिळतं येते आणि उंच असा पटकवलेला चेंडू पाहूया झेलबाद होतोय का आणि चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते मिड विकेटच्या दिशेला सूरज पाशीलकर याच्या रूपामध्ये 2 धाव मिळत आहेत. संतोष फोलेकर खातं उघडतोय. धावसंख्या होते ती 16 धावा. 3 गडी बाद 16 धावा धावसंख्या झाली आहे. दुसरे षटक पूर्ण ताबीज परदेशी याचं एक चांगलं सुंदर षटक मानावं लागेल ते ताबीज परदेशी याचं. फक्त 5 धावा देऊन 2 षटकं या ठिकाणी संपतात आणि 2 षटका अखेर धावसंख्या होते 3 गडी बाद 14 आयुष्य फायटर संघाची 16. अतिशय संतुलित असं दुसरं षटक ताबीजच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं. सुंदर गोलंदाजी आणि तितकंच अतिशय चांगलं असं क्षेत्ररक्षण आपल्याला या ठिकाणी KK पॅन्थर संघाकडून पाहायला मिळालं. एक सुंदर असे दोन्ही झेल या ठिकाणी सूरज पाशीलकर आणि अनिल सपकाल या दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी पाहिलं. आता मात्र नव्याने गोलंदाज येतोय अनिल बगडे. एक मिस्ट्री बॉलर लेग ब्रेक ऑफ ब्रेक ऑर्थोडॉक्स बॉलर असं आपल्याला पाहायला मिळतो तो अनिल बगडे याच्या रूपामध्ये. NPL 3 मोसमातील पहिल्यांदाच आपला NPL करिअर सुरू करतोय तो अनिल बगडे. NPL पर्व 3 मध्ये अतिशय गोलंदाजीमध्ये विविधता असलेला हा अनिल बगडे या ठिकाणी आपल्याला NPL 3 मध्ये पाहूया कशा पद्धतीने गोलंदाजीचं एक प्रात्यक्षिक दाखवतोय. सज्ज होत आहेत त्या ठिकाणी दोन्ही फलंदाज आयुष्य फायटर संघाचे. 16 धावसंख्या आहे 16 धावा. 2 षटक पूर्ण 3 गडी बाद 16 धावा. स्ट्राईकला सज्ज होतोय संतोष संसारे. निजामपूर विभागातील अतिशय आक्रमक फलंदाज अशी ख्याती असलेला
आणि 2 दिवस 4 दिवस आपल्याला जी तिन्ही पर्वामध्ये पाण्याची व्यवस्था पार पाडतायत ते म्हणजे आपले सर्वांचे लाडके मित्र मंगेशजी बटावले साहेब यांच्या वतीने 4 दिवस सर्वांना मिनरल वॉटरची सोय पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. समालोचन आणि हा स्वेर मारा पाहायला मिळतो तो अनिल बगडे याच्या पहिल्याच चेंडूमध्ये. समालोचन कक्षात सर्वांना विनंती आपले मोबाईल स्विच ऑफ करून ठेवा. तुषारजी फॉलो. अनिल बगडे रेपटाम ओव्हर द विकेट मारा करतोय संतोष संसारी याला आणि उंच असा पडतो चेंडू पाहूया एक खणखणीत षटकार संतोष संसारी याच्या बॅट मधून. एक जबरदस्त पहार आपल्याला पाहायला मिळतोय. मान्य दीपक शेठ जाधव आणि बाबूशेठ कोळेकर यांचा सन्माननीय आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक नामदेव पोळेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना विनंती आहे की आपण पुन्हा एकदा व्यासपीठासमोर उंचावलेला यायचंय. चेंडू पाहूया झेलबाद होतोय का कर्णधार संतोष संसारी हा बाद होतोय. एक मोठा आदर मानावा लागेल तो आपल्याला आयुष्य फायटर संघासाठी संतोष संसारी याच्या रूपामध्ये. जबरदस्त साजरा या ठिकाणी. चुकला तो संपला. दीपक शेठ जाधव आणि बाबूशेठ कोळेकर यांची धावसंख्येला वेग देण्याच्या प्रयत्नात आयुष्य फायटर संघाचे एका मागोमाग एक असे आक्रमक फलंदाज बाद होताना दिसून अरुण येतात. पाडावे आपण हरीश पवारांना भेटायचंय. अरुण पाडावे संतोष संसारे अतिशय सुंदर असा आक्रमक फलंदाजी करण्याच्या प्रयत्नात या ठिकाणी बाद झाला. एक पा- मोठा आदरा पाडावे या ठिकाणी. सर अरुण पाडावे. संतोष संसारे बाद होताच नव्याने आलेला फलंदाज राहुल मोरे. पाहूया आपल्या अतिशय खडतर परिस्थितीमध्ये आपल्या संघासाठी कितपत धावांचं योगदान देण्याचा प्रयत्न करतोय राहुल मोरे. फर्स्ट एड किट कुठे आहे? फर्स्ट एड किट फर्स्ट एड या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये आहे. स्ट्राईकला असेल तो संतोष पोलेकर, नॉन स्ट्राईकला असेल तो राहुल मोरे. पाहूया अनिल बगडेचा पुढचा चेंडू उंच असा मारला चेंडू पाहूया किती धावा मिळतात त्या. सणसवाडीच्या सन्माननीय लाईनमॅनचा निर्णय आणि हा सरपंच चौकार एक देविका खणखणीत मॅडम चौकार यांचं इथं पाहायला आगमन मिळतो होतंय. तो. त्यांचं सहर्ष हार्दिक संतोष स्वागत. पोलेकर याच्याकडून. प्रकाश शेठ जंगम यांचा खणखणीत धावसंख्या झाले 27. 4 गडी बाद. तिसरे षटक प्रगतीपथावर अनिल बगडे याच्या एक मिनिट रूपामध्ये. फक्त सन्माननीय पाबेकर मॅडम यांचं इथं आगमन होतंय. मी त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर बसून घ्यायचंय. इथे उपस्थित थोडीशी नाजूक अशी स्थिती मानावी लागेल ती आयुष्य फायटर संघाची. 27 धावा, 4 गडी बाद आणि चारही चांगल्या प्रकारचे फलंदाज बाद झालेले आहेत. संतोष संसारे, श्रवण ओमले, परेश ठुले, त्याच्यानंतर राकेश टेंबे हे चारही हुकमी एक्के आयुष्य फायटर संघाचे बाद झालेले आहेत. थोडे खेळपट्टीचा विचार केला तर खेळपट्टी नक्कीच सुरुवाती काही षटकांसाठी गोलंदाजीसाठी अनुकूल राहील, कारण विकेटमध्ये थोडासा मोचर असेल. पाहूया पुढच्या वेळी संतोष पोलेकर याचा उंच असा मारण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू अनिल बगडे याचा, चांगल्या प्रकारचा चेंडू मानायला गेल तो अनिल बगडे याचा. निर्धाव चेंडू येतोय. यष्टीरक्षक सादिक परदेशी चांगल्या प्रकारे चेंडू हाताळतोय. पाहूया अनिल बगडे लेफ्ट आर्म राऊंड विकेट. सन्माननीय उंच मारण्याचा विलास प्रयत्न. पोळेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांना पुन्हा एकदा विनंती निर्धाव आहे चेंडू. की आपण व्यासपीठावर बसायचंय. विलास पोळेकर, दीपक माळुंगे साहेब आपण सुद्धा व्यासपीठावर बसायचंय.
अतिशय सुंदर गोलंदाजी या ठिकाणी अनिल बगडेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. अतिशय प्रत्येक चेंडू वेगळ्या पद्धतीचा, अचूक टप्प्यावरचा. पुन्हा एकदा सज्ज अनिल बगडे, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेमध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झेल खाली येतोय आणि बाद होतोय. त्या ठिकाणी आणखी एक हादरा बसतोय आयुष्या फायटर संघाला. संदेश यादव 27 धावा, 5 गडी बाद, 3 षटक पूर्ण. 27 धावा, 27, 3 षटक पूर्ण, 27 धावा, 5 गडी बाद. जरा एक विनंती आहे, डीजे आणि कॉमेंटेटर यांचं कॉम्बिनेशन ठेवा. डीजे वाजत असताना कॉमेंटेटर शक्यतो कॉमेंट करू नका. धावसंख्या झाली आहे ती 27 धावा, 5 गडी बाद, 3 षटक पूर्ण. आयुष्य फायटर संघाची नव्याने फलंदाज येतो तो अनिल मडवी उर्फ धुप्पा, एक जबरदस्त फलंदाज. राहुल मोरे याच्या पंच, दोन्ही पंचांना सूचना आहे, खूप वेळ घेत आहेत खेळाडू. कमीत कमी वेळ घेण्याचा प्रयत्न करा 2 बॉलिंग एंड मधला. स्ट्रॅटेजिक टाइम आउट 3 षटकांच्या नंतर आपल्याला पाहायला मिळतोय तो चालू असलेल्या सामन्यामध्ये 2 मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट. आपल्या NPL नियमानुसार 2 मिनिटांचा स्ट्रॅटेजिक टाइम आउट दिला जाणार आहे. धावसंख्या होती ती 3 षटक पूर्ण, 27 धावा, 5 गडी बाद. थोडीशी नाजूक स्थिती मानावी लागेल ती आपल्याला आयुष्य फायटर संघाची. सादिक एक मिनिट. निजामपूर प्रीमियर लीग. हॅलो, सर्व खेळाडूंना सूचना आहे. एक आपल्याला माहिती असेल, आपला नियम आहे की जो सपोर्ट गार्ड आहे तो मैदानामध्ये कोणी घालायचं नाहीये. मैदानाच्या बाहेर घालून आतमध्ये एंट्री करायची आहे. निजामपूर प्रीमियर लीग आपल्या विभागातील अतिशय नामवंत आणि आदर्श अशी स्पर्धा आहे. या नियमांचं जे निजामपूर प्रीमियर लीगच्या वतीनं जे नियम आपल्याला बंधनकारक आहेत त्यांचं पालन आपल्याला प्रत्यक्ष मैदानावरती करायचं आहे आणि त्याची सूचना आपल्याला वारंवार नितीन पवार साहेब यांच्या माध्यमातून येते, त्याचं पालन करायचं आहे. पुन्हा एकदा सामना सुरू होतोय. आयुष्या फायटर संघाची दोन्ही फलंदाज त्या ठिकाणी सज्ज होताना दिसून येतात. धावसंख्या 27, 3 षटका अखेर धावसंख्या होते ती म्हणजे 27. ताविश परदेशी नव्याने गोलंदाज येतोय. वैयक्तिक दुसरं संघासाठी 4थं षटक घेऊन. धावसंख्या झाले 27 धावा, 5 गडी बाद. आणि स्ट्राईक करेल तो अनिल मडवी. नॉन स्ट्राईकला असेल राहुल मोरे. ताबिश परदेशी ह्याच्या अगोदरच्या षटकामध्ये 2 गडी बाद केले होते. एक चांगल्या प्रकारचं षटक होतं ते ताबिश परदेशी याचं. पाहूया पुणे एकदा ताबिश परदेशी सज्ज होतोय. अनिल मडवी आपल्या फलंदाजी मार्गवरती ताबिश याचा सामना करेल. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू जातोय. अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण, बाद होतोय. चुकला तो संपला. दीपक शेठ जाधव आणि बाबूशेठ पोळेकर यांची बळीची टाळी. विशाल अनिल मडवी बाद होतोय. एका मागोमाग असे आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात आयुष्या फायटर संघाचे फलंदाज बाद होताना दिसून येतात आणि या ठिकाणी व्यासपीठावरती बसलेले संघ मालक मंगेश सावंत सुद्धा या ठिकाणी काहीशे चिंतेत या ठिकाणी आपल्या संघाचा परफॉर्मन्स पाहताना. या व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा निजामपूर प्रीमियर लीग कोर कमिटीच्या वतीने सहर्ष हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय उदयकोटचे माजी खेळाडू राम नलावडे उपस्थित आहेत, त्यांचे सुद्धा हार्दिक स्वागत. नवीन फलंदाज आयुष्या फायटर संघाचा राहुल सपकाळ.
स्ट्राईक करेल तो राहुल मोरे. ताबीज परदेशीचा पुढचा चेंडू खूपच सुंदर असा गोलंदाजी करतो तो. ताबीज परदेश लेगच्या दृष्टीने सुंदर असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते ते विशाल वांजले याच्या माध्यमातून. एक धाव मिळते, एका धावेची धावसंख्या होते ती 28 धावा, 6 गडी बाद. थोडीशी नाजूक स्थिती मानवल्या गेली ती आयुष्य बॅटर संघाची. एका मागोमाग एक असे जबरदस्त असे मोठे आदरे आपल्याला पाहायला मिळते ते. कॉमेंटेटर लक्ष द्या, नो चेंडूचा इशारा आहे. आणि हा नो चेंडू आणि हा फ्री हिट असणार आहे. नाही सॉरी, लक्ष द्या भरेकर. पाहूया पुढचा चेंडू. आणि हा निर्धाव चेंडू येतोय ताबीज परदेशियाचा. चांगल्या प्रकारचा चेंडू मानायला गेला तो ताबीज परदेशियाचा निर्धाव चेंडू. पाहूया पुढचा चेंडू. राहुल सकपाल ताबीज परदेशियाला. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर असं गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते ताबीज परदेशाच्या माध्यमातून. लगातार 2 चेंडू निर्धाव काढतोय तो ताबीज परदेशी. धावसंख्या होते 29 धावा, 6 गडी बाद. चौथं षटक प्रगतीपथावरती ताबीज परदेशाच्या माध्यमातून. अतिशय सुंदर गोलंदाजी ताबीजच्या माध्यमातून. आधीचं षटक सुद्धा सुंदर पद्धतीने या ठिकाणी आणि दुसरं षटक सुद्धा त्याच पद्धतीने टाकताना हॅलो, दिसतोय तो म्हणजे सर्वांना सूचना आहे, कॅमेऱ्याच्या समोरून कुणी जायचं नाही. ताबीज परदेशी. अतिशय सुंदर गोलंदाजी, निर्धाव चेंडू. अतिशय संथ गतीने या ठिकाणी फलंदाजी आयुष्या फायटर संघाची आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच शेवटच्या काही क्षणात अतिशय आक्रमक फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळेल याची अपेक्षा NPL तमाम क्रिकेट प्रेमींना. पाहूया पुन्हा एकदा ताबीज परदेशी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारचा चेंडू आणि पंच हा स्वेर मारा घोषित करते. धावसंख्येत भर होते. धावसंख्या झाली होती 30 धावा, 6 गडी बाद. चौथं षटक प्रगतीपथावरती आहे ते म्हणजे ताबीज परदेशीच्या रूपामध्ये. वैयक्तिक दुसरं संघासाठी चौथं षटक. ताबीज परदेशी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतोय कडापे एंड कडून. पाहूया पुढचा चेंडू ताबीज परदेशियाचा. सामना करतो राहुल सकपाल. आता मात्र चेंडू पुढे जाऊन सरसावून मारतोय. एक धाव येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न राहुल मोरे याच्याकडून, परंतु राहुल सकपाल त्याला ना पाडतोय आणि एक धावेनिशी धावसंख्या होती ते 31 धावा, 6 गडी बाद. चौथं षटक प्रगतीपथावर ताबीज परदेशाच्या रूपामध्ये. राहुल मोरे स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला असेल तो राहुल सकपाल. पाहूया ताबीज परदेशी. चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न राहुल मोरे याचा, परंतु निर्धाव चेंडू होते. पुन्हा एकदा ताबीज परदेशी याच्या माध्यमातून एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळते ते ताबीज परदेशी याच्या रूपामध्ये. टेनिस क्रिकेट लोकल आम्ही केलंय त्याला जगात ग्लोबल. पंच पंच टाइम लिमिट ठेवा पंच. भरेकरजी सकाळीच जेव्हा रवी माळी. क्रिकेट विश्लेषकांनी जर टाइम लिमिट पाळला नाही तर आपल्यावर बॅन केला जाईल पुढची मॅच. जेव्हा क्रिकेट विश्लेषकांनी हा विकेटचा जेव्हा मुआयना केला होता तेव्हा नक्कीच असे म्हटलं होतं की ही जी विकेट आहे ती गोलंदाजासाठी मदतगार असेल, परंतु त्या गोलंदाजीचा चांगल्या प्रकारे फायदा या KK पॅन्थर संघाने घेतला आहे. परंतु आयुष्य फायटर संघाने चांगल्या प्रकारे फलंदाजी न करता त्यांना ते मोबदला दिला आहे तो विकेटच्या रूपामध्ये. आपण याच्याबद्दल कशा प्रकारे नक्कीच व्यक्त भरत करणार? अतिशय उत्तम गोलंदाजीचा नमुना या ठिकाणी निलेश KK पॅन्थर पाकड. संघाकडून आपल्याला पाहायला मिळतोय. निलेश पाकड आणि खेळपट्टीचा सुंदर असा उपयोग या KK पॅन्थरच्या गोलंदाजांनी करून एक छोट्या धावसंख्येत रोखण्यामध्ये यश मिळवलंय ते म्हणजे आयुष्य फायटर संघासाठी. या ठिकाणी आपण जाहिरात पाहिली, ऐकली. कोण म्हणताय टेनिस क्रिकेट लोकल ते तर ग्लोबल झालंय आणि निजामपूर प्रीमियर लीगनं
या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये निजामपूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून दर्जेदार आयोजन कसं केलं जाऊ शकतं त्याचा एक सर्वोत्कृष्ट नमुना आपल्याला या ठिकाणी सादर केलाय आणि तो आपण प्रत्यक्ष अनुभवतोय. चेंडू लॉक होतोय, मोठा फटका, चौकाराचा इशारा येतोय पंच प्रवीण गोरे सर यांच्या माध्यमातून. मान्य आनंदभाऊ महाडे आणि सरपंच निलेश पाकड. आणि या सामन्याचा आनंद घेण्यासाठी आपण व्यासपीठावर पाहतोय क्रिकेट विश्लेषक आत्माराम शेडगे साहेब त्या ठिकाणी, सोबत मंगेशजी सावंत आणि बोरवली गावचे एक सुवर्णकाल गाजवलेले एक उत्तम खेळाडू सुदामजी बगडे साहेब सुद्धा या ठिकाणी व्यासपीठावरून या स्पर्धेचा थरार अनुभवत आहेत. नक्कीच धावसंख्या आहे ती 37 धावा, 6 गडी बाद, 5 षटक प्रगतीपथावरती आहे. म्हणजे सादिक परदेशियाच्या रूपामध्ये एक चांगल्या प्रकारचा चौकार आणून काढतोय तो राहुल सकपार मिडविकेट दिशेला. आणि धावसंख्या झाली आहे ती 37, 6 गडी बाद, 5 षटक प्रगतीपथावरती सादिक परदेशीच्या रूपामध्ये. पाहूया आता स्ट्राईक असेल तो राहुल मोरे. सादिक परदेशाला उंच मारण्याचा प्रयत्न आणि चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळते ते निखिल सकपाल याच्या माध्यमातून. एक निर्धाव चेंडूची सांगता होती ती म्हणजे सादिक परदेशियाच्या. धावसंख्या आहे ती 37 धावा, 6 गडी बाद. शेवटचेच काही चेंडू येणे बाकी या इनिंग्स मध्ये आणि नक्कीच आयुष्या फायटर संघाला त्यांच्या फलंदाजांना एक सन्मानजनक धावसंख्या उभारायची असेल तर नक्कीच आक्रमक पवित्रा या ठिकाणी धारण करावं लागेल आणि तशीच रणनीती आपल्याला आयुष्या फायटर संघाकडून पाहायला मिळेल. नक्कीच शेवटची 2 षटकं असतात ती हाणामारीची षटकं असतात. पाहूया किती प्रकारच्या धावांचं योगदान करता येते दोन्ही फलंदाज राहुल मोरे आणि राहुल सकपाल. 1 धाव मिळते, एका धावनीची धावसंख्या होते ती 38 धावा, 6 गडी बाद, 5 षटक प्रगतीपथावरती सादिक परदेशाच्या रूपामध्ये. वैयक्तिक पहिल्या संघासाठी 5 षटक. एक चांगल्या प्रकारची धावसंख्या जर उभारायची असेल तर ह्या दोन्ही फलंदाजांना ह्या शेवटच्या 2 षटकामध्ये चौकारण षटकार याची आतिषबाजी करावी लागेल. राहुल सकपाल स्ट्राईकला असेल, सामना करेल तो सादिक परदेशियाचा. पाहूया पुढचा चेंडू, उंच मारण्याचा प्रयत्न, परंतु चांगल्या प्रकारचा चेंडू गती परिवर्तन करतो सादिक परदेशी. 1 धाव मिळते ती म्हणजे 22च्या रूपामध्ये धावसंख्या होते. पाहूया पुन्हा एकदा सादिक परदेशी उंच उडाल्या चेंडू. पाहूया झेलबाद होतोय का. निखिल सकपाल स्वतः एक्स्ट्रा जातो झेल खाली आणि आज झेलबाद होतोय. झेल घेतो तो म्हणजे विशाल वांजले. संपला. दीपक शेठ जाधव आणि बाबूशेठ पोळेकर यांची बळीची टाळी टाळी. नव्याने फलंदाज येतोय तो राहुल केलातकर. स्ट्राईक असेल तो राहुल सकपाल. नव्याने फलंदाज आला तो राहुल केलातकर. आयुष्या फायटर्स मध्ये राहुल आहेत आपल्या पालमेत. सुंदर प्रकारे चेंडू फटकावतोय तो म्हणजे राहुल सकपाल आणि या खणखणीत चौका राहुल सकपाल याच्या बॅट मधून. मान्य आनंदभाऊ महाडे आणि सरपंच प्रकाश शेठ जंगम या 5 षटक पूर्ण होतं. धावसंख्या आहे ती 43 धावा, 7 गडी बाद. राहुल सकपाल आणि राहुल केलातकर दोन्ही फलंदाजी करताना. IPL 2017 साठी लाभले आहे अनेकांची सौजन्य. ड्रेस किट सौजन्य पॉस्को महाराष्ट्र स्टील प्रायव्हेट लिमिटेड. रायगड
जिल्हा परिषद अध्यक्षा 5 षटकांचा खेळ या ठिकाणी संपतोय. धावसंख्या होते आयुष्या फायटर संघाची 43. एक षटक अद्याप येणं बाकी. या शेवटच्या षटकांमध्ये कितपत धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी ठरतोय आयुष्या फायटर संघ. अनिल शेवटचं षटक या ठिकाणी अनिल बगडे याच्या माध्यमातून के के पॅन्थर संघाकडून मारा करेल तो म्हणजे आयुष्या फायटर संघासाठी. दोन्ही फलंदाज सज्ज त्या ठिकाणी आपल्या फलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला असलेला फलंदाज राहुल केलातकर सज्ज होतोय आयुष्या फायटर संघासाठी. सन्मान जगत धावसंख्या उभारून देण्याचा प्रयत्न नक्कीच या ठिकाणी आणि तितकीच भेदक गोलंदाजीचा प्रयत्न असेल तो म्हणजे बगडे यांच्या माध्यमातून. अनिल बगडे सज्ज होतोय आपल्या गोलंदाजी मार्कवरती. अतिशय सुंदर असं देखणं दिमागदार आयोजन आपल्याला निजामपूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी पाहायला मिळतं आणि हे यंदाचं 3रं वर्ष अजून चांगल्या पद्धतीनं आपल्याला आयोजित होताना दिसून येतं. एक नवीन आधुनिक क्रांतिकारी पाऊल आपल्याला निजामपूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून यावर्षी पाहायला मिळतंय. ॲप आणि वेबसाईटच्या माध्यमातून ज्याच्यातून आपण प्रत्यक्ष ऑनलाईन या स्पर्धेचे अपडेट आपण घेऊ शकता. आपले मित्र जर हा सामना प्रत्यक्ष पाहत नसतील तर आपण नक्कीच त्यांना ही माहिती पोहोचवा की आपण हा स्पर्धेचा थरार घर बसल्या सुद्धा पाहू शकता. सज्ज होतोय त्या ठिकाणी राहुल केलातकर. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक झलकाली येतोय. बाद होतोय त्या ठिकाणी. एका मागोमाग एक असे फलंदाज. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. दीपक शेठ जाधव आणि बाबूशेठ पोळेकर यांची बळीची टाळी टाळी. धावसंख्या झाली 43 धावा, 8 गडी बाद. क्षेत्ररक्षक विशाल वांजले अतिशय सुंदर असा झेल त्या ठिकाणी राहुल केलातकर याचा आणि बाद होऊन परतला आपल्या पॅव्हलियन मध्ये राहुल केलातकर. पुन्हा एकदा नवीन आलेला किरण चाळके. नव्याने आलेला फलंदाज किरण चाळके सज्ज होतोय. बगडे याचा सामना करेल. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि एक खणखणीत षटकार राहुल सकपालच्या बॅट मधून. आणि बाबूशेठ पोळेकर यांचा सेट सीधा गोलंदाजाच्या डोक्याच्या वडून. एक खणखणीत षटकार आपल्याला पाहायला मिळतो राहुल सकपालच्या बॅट मधून. सीधा गोलंदाजाच्या डोक्याच्या वडून चेंडू भिरकावून देतोय. अतिशय सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह खणखणीत षटकार. आपल्या इनिंग्सला गती देण्याचा प्रयत्न राहुल सपकाल याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा सज्ज होतोय राहुल सपकाल बगडे याचा सामना करण्यासाठी. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बीड होतोय. निर्धाव चेंडू. सुंदर अशी गोलंदाजी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. बगडे याच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू विविधतेने नटलेला एक सुंदर अशी गोलंदाजीचं प्रात्यक्षिक बगडे याच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. खेळपट्टीची योग्य दिशा आणि त्याची साथ घेत पुन्हा एकदा सज्ज सपकाळ. राहुल सकपाल वैयक्तिक 16 धावांवरती फलंदाजी करतो. राहुल सकपाल एक चांगल्या प्रकारची धावसंख्येला गवसणी घालण्याचा प्रयत्न करतो तो म्हणजे राहुल सकपाल. पाहूया धावसंख्येत 49 धावा, 8 गडी बाद, 6 षटक प्रगतीपथावरती. उंच मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू मिडॉन दिशेला जातो आणि धावसंख्या येते ती 1 धाव येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पाहूया आणि हा धावबाद होण्याचा प्रयत्न पाहूया. धावबाद होतोय आणि हा धावबाद किरण चाळके धावबाद होतोय. पाहूया. 2 धावा. 2 धावा होत आहेत त्या किरण चाळके आणि राहुल सकपाल याच्या माध्यमातून. थोडेसं मिसअंडरस्टँडिंग पाहायला मिळते ते. एसटी रक्षक सादिक परदेसी आणि गोलंदाज हरीश पवार. 2 धावेनिशी धावसंख्या होते आयुष्या फायटर संघाची 51. शेवटचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर असलेलं पाहायला मिळतंय ते म्हणजे के के पॅन्थर संघाचा गोलंदाज अनिल बगडे याच्या माध्यमातून.
राहुल सपकाल पुन्हा एकदा सज्ज होतोय. आपल्या फलंदाजी मार्गावरती मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात नक्कीच असेल आणि तसाच एक प्रयत्न या ठिकाणी होतोय. चेंडू थेट जातोय सीमारेषेबाहेर. ब्रँडेड षटकाराची नोंद करतोय राहुल सपकाल. जाधव आणि बाबूशेठ पोळेकर यांचा दणदणीत षटकार. धावसंख्या होती ती 57 धावा. वैयक्तिक 24 धावांवरती फलंदाजी करतो तो राहुल सकपाल. एक जबरदस्त ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये असेल तो म्हणजे आयुष्य पर्यटन संघासाठी राहुल सकपाल. स्वतः चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो आणि स्वतः चांगल्या प्रकारचा गोलंदाजही हा राहुल सकपाल. पाहूया पुढच्या 2 चेंडू कशा प्रकारे हाताळतो तो राहुल सकपाल. अनिल बगडे आला पुन्हा एकदा लॉफ्टेड फटका. पाहूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये सीधा चेंडू येतोय आणि या 4 धावा खणखणीत चौकार. अतिशय मागणं षटक म्हणावं लागेल ते अनिल बगडे याचं. आणि सरपंच प्रकाश शेठ जंगम यांचा खणखणीत चौकार. धावसंख्या होती ती 61 धावा. 6 षटक पूर्ण 61 धावा. जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे ती के पॅन्थर संघाला. एक सन्मानजनक धावसंख्या उभारण्यामध्ये मोलाचं सहकार्य निभावलं ते म्हणजे संदेश राहुल कोंडेकर. सकपाल. एक जबरदस्त फलंदाजी करून हा खेळाडू नाबाद पॅव्हेलियन मध्ये जातोय. वैयक्तिक किती केलं? संदेश गोंडेकर, संदीप नलावडे. वैयक्तिक 28 धावा करून नाबाद पॅव्हेलियन मध्ये गेलेला आहे तो राहुल सकपाल. एक जबरदस्त अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली राहुल सकपाल याच्या माध्यमातून. राहुल सकपाल क्षेत्ररक्षणाला सज्ज होतो या ठिकाणी आयुष्या फायटर संघ. कर्णधार संघनायक संतोष संसारे यांच्या माध्यमातून अतिशय आक्रमक अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. के पॅन्थर संघाकडून दोन्ही सलामीचे फलंदाज मैदानामध्ये. निकेश विचारे आणि निखिल सपकाल दोन्ही आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेली के पॅन्थर संघाची ही सलामीची जोडी मैदानामध्ये. पाहूया 61 धावांच्या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी कितपत धावसंख्येची सलामी देण्यामध्ये उभारण्यामध्ये यशस्वी ठरतात दोन्ही फलंदाज. निकेश विचारे आणि गोलंदाजीची धुरा सांभाळले तो किरण चालके. NPL पर्व 1 मधील पंच हा उत्कृष्ट गोलंदाज ठरला होता तो म्हणजे किरण चालके. निजामपूर प्रत्येक प्रीमियर लीग 6 षटकं ही अर्ध्या तासामध्ये 30 मिनिटांमध्ये संपली पाहिजेत. निजामपूर प्रीमियर लीग पहिल्या पर्वामध्ये अतिशय सुंदर अशी गोलंदाजी करत पर्पल कॅपचा मानकरी ठरलेला किरण चालके या ठिकाणी सज्ज होतोय. NPL 3 मध्ये नक्कीच संघ मालक मंगेश सावंत यांना त्याच्याकडून तशाच एका उत्कृष्ट कामगिरीची अपेक्षा असेल. पाहूया स्ट्राईकला असेल तो निकेश विचारे. गोलंदाजीची धुरा सांभाळतो तो किरण चालके. किशोर कर्णधार संतोष अंसारे थोडीशी सलाह मशवरा करताना किरण चालके सोबत निखिल सकपाल नॉन स्ट्राईक एंडला असेल. एक तंत्रशुद्ध फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजे कामाजोडी संघासाठी. त्याचप्रमाणे हॅलो. के पॅन्थर संघासाठी खास बदलापूर वरून NPL पाहण्यासाठी आलेले सन्माननीय आमचे स्नेही महेश सावंत यांचं मी सहर्ष स्वागत करतो. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. निकेश विचारे याच्या माध्यमातून एका धावेचा प्रयत्न यशस्वी झाला. एका धावेनिशी धावसंख्याचं खातं उघडण्यात आलंय ते म्हणजे के पॅन्थर संघासाठी. सावध सुरुवात 61 धावसंख्येचं आव्हान पार करायचंय ते म्हणजे के पॅन्थर संघाला. पाहुयात ते धावसंख्येचं आव्हान पार करतोय का के पॅन्थर संघ की आयुष्या फायटर संघ. 61 धावसंख्यामध्ये त्यांना रोखण्यात यशस्वी ठरतोय, सज्ज होतोय. पुन्हा एकदा निखिल सपकाल त्या ठिकाणी. सुंदर असा चेंडू त्या ठिकाणी कार्पेट पद्धतीचा एका धावेचा प्रयत्न यशस्वी. दुसरा धावेचा प्रयत्न परंतु सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आयुष्या फायटरच्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. हॅलो, एक सूचना आहे. तिथे आमदार भरत शेठ गोगावले यांचा जो बॅनर लागलेला आहे, हॅरी पॉवरचे खेळाडू उभे आहेत. हॅरी पॉवर्स त्या बॅनरच्या बाजूने सर्वांनी बाजूला व्हा. कुठल्याही बॅनर समोर उभे राहू नका. ऍडव्हर्टाईज बॅनर समोर. एका धावेचा प्रयत्न. केवायपी इकडे उभे आहेत. पॉस्को बॅनर समोर. एका धावेचा प्रयत्न. धावसंख्या होते 2. सुप्रीमो के पॅन्थर संघाची पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू अडवतोय.
सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी, जिथे 4 धावा होत्या तिथं या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून 3 धाव रोखण्यामध्ये यशस्वी ठरला आयुष्या फायटर संघाचा क्षेत्ररक्षक. नक्कीच वरेकर साहेब, ज्याप्रमाणे गोलंदाजी आणि फलंदाजी संघासाठी महत्वाची असते त्याप्रमाणे क्षेत्ररक्षणही तितकंच महत्वाचं असतं आणि सुंदर क्षेत्ररक्षण नमूना आपल्याला पाहायला मिळतो ते आयुष्य फायटर संघाकडून. नक्कीच पाहूया. पुन्हा एकदा सज्ज किरण चालके, तेज तर्रार गोलंदाजी, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये, धावेचा प्रयत्न होतोय, चेंडू अडवण्याचा प्रयत्न होतोय परंतु चेंडू अडवला जातोय. आमचे माजी खेळाडू जनार्दन कदम या सजाचे कोतवाल यांचं हार्दिक स्वागत आहे. विनंती आहे बसून घ्यायचंय. 2 धावेचा प्रयत्न यशस्वी झाला. धाव संख्या के पॅन्थर्स संघाची 5. सावध सुरुवात, आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी अपेक्षित अशी सुरुवात नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळते. के पॅन्थर्स संघाकडून पुन्हा एकदा सज्ज होतोय त्या ठिकाणी किरण चालके. आमचे बंधू सन्माननीय शैलेश शिंदे साहेब यांचं सुद्धा इथं आगमन झालंय, त्यांचं हार्दिक स्वागत. विनंती आहे व्यासपीठावर बसून घ्या. सन्माननीय रोहित पवार आमचे बंधू यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. व्यासपीठावर बसून घ्या. सुंदर चेंडू म्हणावं लागेल. माजी खेळाडू संतोष दादा नलावडे हे सुद्धा इथं उपस्थित आहेत, त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. शंकरदादा सुर्वे यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. निजामपूर प्रीमियर लीगचा थरार आणि प्रत्यक्ष अनुभूती अनुभवण्यासाठी एक मान्यवर या ठिकाणी आपल्याला व्यासपीठावरती विराजमान होताना दिसून येत आहेत. त्यांचं निजामपूर प्रीमियर लीगच्या वतीनं हार्दिक स्वागत. जाधव आणि बाबूशेठ पुणेकर यांचा दणदणीत षटकार. अतिशय जबरदस्त असा षटकार निखिल सपकाल याच्या माध्यमातून चेंडूची दिशा आणि अचूक टायमिंग साधत चेंडू थेट भिरकावून दिला, तो म्हणजे प्रेषक दीर्घामध्ये, आणि एका जबरदस्त षटकाराची नोंद करण्यात यशस्वी ठरला. बॅनर जवळ ज्या बाईक लावलेल्या आहेत पंच बबन मोहिते सर, ज्या गाड्या या बॅनरच्या समोर लावण्यात आलेल्या आहेत त्या सर्वांनी ज्यांच्या बाईक आहेत त्यांनी त्या ठिकाणी हटवायच्यात. एक जबरदस्त पहार आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजे निखिल सकपाल्याच्या बॅट मधून एक खणखणीत षटकार. व्यासपीठाच्या पाठीमागे बॅनर जवळ ज्या बाईक पार्क केलेल्या आहेत ज्यांच्या त्या गाड्या असतील त्यांनी त्या काढायच्या तिथून. एक षटक या ठिकाणी, पहिलं षटक या ठिकाणी संपतंय आणि धावसंख्या के पॅन्थर्स संघाची 11. आवश्यक धावगती राखण्यामध्ये यश या ठिकाणी मिळतंय ते म्हणजे के पॅन्थर्स संघाला. पहिलं षटक संपतंय. धावसंख्या होती ती म्हणजे 11 धावा. बिनबाद आकडे एक चांगल्या प्रकारची धावसंख्या मानावी लागेल ती आपल्याला के पॅन्थर संघाची. आणि नव्याने गोलंदाज येतो तो म्हणजे सुजित डिगे आणि असा लेग साईडच्या दिशेने फटकवले चेंडू. किती धाव मिळतात पाहूया. 1 धाव येते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु एका धावेवरती समाधान मानावं लागेल ते निकेश विचार याला. धावसंख्येत भर होतोय. धावसंख्या ती 12 धावा, बिनबाद 12 धावा. एक चांगल्या प्रकारची धावसंख्या मानावी लागेल ती आपल्याला के पॅन्थर संघाची. एक सूचना आहे, फायनल वगळता कोणीही मैदानामध्ये जिंकल्यानंतर जायचं नाहीये. फायनल वगळता. मागील पर्वातील एस एस स्ट्रायकर संघाचे संघ मालक रमेश वांदले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं निजामपूर प्रीमियर लीगच्या वतीनं स्वागत करण्यात येत आहे. माननीय दीपक शेठ जाधव आणि बाबूशेठ पुणेकर यांचा दणदणीत षटकार. निखिल सकपाल याचा ब्रँडेड षटकार लगातार, सॉरी हा दुसरा षटकार आहे तो म्हणजे निखिल सकपाल याचा.
एक ब्रँडेड फटका आपल्याला पाहायला मिळतो. तो मूर्ती लहान पण कीर्ती महान असा फलंदाज निखिल सपकांतनी हा पाहूया. एक धाव येते. थोडासा एसटी रक्षणामध्ये मिसफील होते आणि एक धाव मिळते. धावसंख्या झालेली आहे ती 19 धावा. एक सन्मानजनक धावसंख्या मानावी लागेल ती आपल्याला के के पॅन्थर संघाकडून. निखिल सकपाल आणि निकेश विचारे दोन्हीही तंत्रशुद्ध आणि तडाखेबंद फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. ते म्हणजे सलामीवीर दोन्हीही के के पॅन्थर संघाचे. पाहूया सुजित डिगे उंच मारण्याचा प्रयत्न निकेश विचारे याचा. एक धाव येते. राहुल मोरे स्लिप रिझनमध्ये फील्ड करतोय. एक धावेनिशी धावसंख्या होते ती म्हणजे 20 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती येते म्हणजे सुजित डिगे याच्या रूपामध्ये. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी फलंदाजीतलं द्वंद्व आपल्याला रंगताना दिसतंय. निखिल सपकाल मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात पंचांकडे दाद मागतोय तो म्हणजे सुजित डिगे. पंच नकार देत आहेत आणि लेग बायच्या माध्यमातून एका धावेची धावसंख्येमध्ये भर पडते. अतिशय सुंदर असं पंचगिरीच्या माध्यमातून निजामपूर प्रीमियर लीगला यश मिळवून देणारे दोन्ही पंच प्रवीण गोरे सर आणि त्या ठिकाणी बालकृष्ण रणपिशे. साई स्पोर्टचे संचालक आणि गत NPL चे SS टायगरचे संघमालक सन्मान्य रमेश वांद्रे साहेब यांचं इथं आगमन झालंय. त्यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत. वांद्रे साहेब आपल्याला विनंती आहे आपण व्यासपीठावर विराजमान व्हा. सर्व छोट्या मुलांनी खाली व्हायचंय. छोट्या मुलांनी दोन षटक पूर्ण धावसंख्या होते 21 धावा. बिनगडी विदाऊट लॉस 21 विदाऊट लॉस. 21 धावा. अतिशय सुंदर अशी फलंदाजी त्या ठिकाणी के के पॅन्थर संघाची. 10च्या सरासरीनं त्यांना या ठिकाणी धावसंख्येचं जर आव्हान पार करायचं आहे तर ती आवश्यक रणनीती राकेश नलावडे सुप्रीमो सिक्सर कर्णदास राकेश नलावडे आपलं प्लेइंग 11 नवीन बनवायला दिले होते ते द्या लवकर. आपल्याला वेळेचं बंधन आहे. 6 षटके आपल्याला अर्ध्या तासामध्ये खेळून काढायची आहेत. दोन्हीही संघांना याची एक नम्रतेची आणि कलकलीची विनंती. 6 षटकं आपल्याला अर्ध्या तासामध्ये पूर्ण करायची आहेत. आपल्याला वेळेचं बंधन आहे याची नोंद घ्यायची सर्वांनी. नव्याने गोलंदाजी तो राहुल सकपाल एक जबरदस्त फलंदाजीचा नमुना सादर केल्यानंतर गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय तो म्हणजे राहुल सकपाल आणि त्याचा सामना करेल तो निखिल सकपाल. पाहूया राहुल सपकाल फलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी योगदान देणारा गोलंदाजीच्या माध्यमातून सुद्धा तितकंच चांगले योगदान देतोय का हे पाहणं या ठिकाणी कमालीचं उत्सुकतेचं ठरेल. स्ट्राईकला असलेला फलंदाज के के पॅन्थर संघाचा निखिल सपकाल सज्ज होतोय आपल्या फलंदाजी मार्गवरती. गोलंदाजीची धुरा वाहतोय आयुष्या फायटर संघाकडून तो म्हणजे राहुल सपकाल. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. राहुल सपकाल चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू कार्पेट पद्धतीने जातोय. एका धावेचा प्रयत्न होतोय यशस्वी होतोय. धावसंख्या होते 22 के के पॅन्थर संघाची. अतिशय सुंदर अशी आक्रमक सलामी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे के के पॅन्थर संघाकडून. निश्चितच आवश्यक जे धावसंख्यांचा डोंगर पार करण्यासाठी त्यांची जी वाटचाल ती पाहताना दिसून येते. पुन्हा एकदा सज्ज त्या ठिकाणी एका धावेचा प्रयत्न परंतु बाद होतोय धावबाद होतोय त्या ठिकाणी निकेश विचारे. पहिला गडी बाद होतोय के के पॅन्थर संघाचा निकेश विचारे याच्या रूपामध्ये. छोटे कानी पण सुंदर अशी सलामी देण्यामध्ये यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. आता मात्र वन डाऊन बॅट्समन नव्याने फलंदाज येतो म्हणजे अनिल सकपाल. दरम्यान बरेकर सर इथं आपल्याला सकपाल ब्रदर्समध्ये द्वंद्व पाहायला मिळत आहे. बॉलर ही राहुल सकपाल, नॉन स्ट्राईक एंडला तो निखिल सकपाल आणि आता स्ट्राईक असेल तो अनिल सकपाल. निश्चितच एक चांगल्या पद्धतीचं गोलंदाजी फलंदाजीतलं द्वंद्व आपल्याला या दोन्ही सपकाल बंधूंच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. कोणता सपकाल बंधू हे द्वंद्व जिंकतोय आणि सामना आपल्या बाजूने झुकवतोय हे पाहणं खरं तर कमालीचं उत्सुकतेचं ठरेल. अतिशय सुंदर असा
फटका मारला. या ठिकाणी क्षेत्ररक्षण चेंडू अडवतोय. एका धावेचा प्रयत्न यशस्वी ठरतोय सपकाळेच्या माध्यमातून. धावसंख्या होते के पॅन्थर संघाची 23. एक गडी बाद 23. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. निर्धारित 6 षटकांचा खेळ आणि या ठिकाणी 62 धावसंख्येचं आव्हान उभं केलंय. ते म्हणजे के पॅन्थर संघासमोर आयुष्या फायटर संघाने मोठा फटका या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचा अँगलनी मारण्याचा प्रयत्न हुकतोय. अंपायरचा इशारा वाईटचा. एका धावेनिशी धावसंख्या होते 24 के पॅन्थर संघाची. चांगल्या प्रकारची धावसंख्या मानायला गेली ती आपल्याला के पॅन्थर संघाची 24 धावा. एक गडी बाद. निकेश विचारीच्या रूपामध्ये एक गडी बाद झाला तो के पॅन्थर संघाचा. राहुल सकपाल पुढचा चेंडू घेऊन येतोय. ऑफसाईडच्या सुंदर प्रकार चेंडू निखिल सकपाल खेळून काढतो. एक धाव येते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. पाहूया एक दुसरी धाव मिळते का. आणि थोडंसं चेंडू फेकीमध्ये थोडासा तालमेल चुकतोय आणि 2 धाव मिळत आहेत. ते निखिल सकपाल याला 2 धावेनिशी धावसंख्या होती ती म्हणजे 26 धावा. निखिल स्ट्राईक असेल तो निखिल सकपाल. जिंकण्यासाठी 62 धावांचं आव्हान आहे ते के पॅन्थर संघाला आयुष्य फायटर संघाकडून. सज्ज पुन्हा एकदा राहुल सपकाल आपल्या गोलंदाजी मार्गावरती. तिसरं षटक या ठिकाणी प्रगतीपथावर. आयुष्या फायटर संघाकडून अतिशय सुंदर पद्धतीचा चेंडू. मोठा फटका हवेमध्ये. चेंडू क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय. अतिशय सुंदर. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. दीपक शेठ जाधव आणि बाबूशेठ पोळेकर यांची बळीची टाळी टाळी. 22 धावसंख्येची सलामी दिल्यानंतर एका मागोमाग एक असे के पॅन्थर संघाचे फलंदाज या ठिकाणी बाद होताना दिसून येतात. वैयक्तिक 19 धावांची एक झुंजार खेळी करून निखिल सकपाल बाद होतोय. 10 चेंडू 19 धावा. 190चा स्ट्राईक रेट ठेवून हा गडी फलंदाज तंबूमध्ये परततोय तो म्हणजे निखिल सकपाल. एक जबरदस्त खेळीचा एंड होतो इथे. नक्कीच अतिशय सुंदर सलामी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून देण्यामध्ये यशस्वी ठरला निखिल सकपाल. हॅलो. घोडशेतवाडीच्या सर्व ग्रामस्थांनी, घोडशेतवाडीच्या मैदानावर उपस्थित असणाऱ्या सर्व ग्रामस्थांनी आपली जेवणाची व्यवस्थेकडे जायचंय. निखिल सकपाल नावाचं समिती सदस्य, नियोजन समिती सदस्य काही संतोष. निखिल सकपाल धावसंख्या आहे ती 26 धावा. 2 गडी बाद. वादळ बाद होऊन परततय परंतु सादिक परदेशी नावाचं तुफान मैदानामध्ये धडकतय. सन्माननीय मुकेश पोळेकर साहेब, अध्यक्ष तासगाव ग्रामस्थ मंडळ यांचं इथं हार्दिक स्वागत करतो मी. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. 3 षटक पूर्ण. धावसंख्येची 27 धावा. स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा समय झाला आहे. स्ट्रॅटेजिक टाइम आउट 2 मिनिटांचा हा स्ट्रॅटेजिक टाइम आउट असेल. दोन्ही षटका अखेर 27 धावसंख्याची नोंद करण्यामध्ये यशस्वी ठरला तो म्हणजे के पॅन्थर संघाचा के पॅन्थर संघाचे फलंदाज अजून बराच मोठा सीताराम बगडे साहेब, घोडशेतवाडीचे सर्व ग्रामस्थ यांना विनंती आहे की आपण जी भोजनाची व्यवस्था आहे, आज खेळाडूंची भोजनाची व्यवस्था ही श्रीराम सेवा मंडळ घोडशेतवाडी यांच्या वतीने करण्यात आलेली आहे. आम्ही केलं त्याला जगात सन्माननीय नरेश बोडगे साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. लाईव्ह व्हिडिओ, वेबसाईट, मोबाईल ऍप, म्युझिकल ब्रँडच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटला एका उंचीवर नेणारे मान्य संदीपजी सिनलकर आणि सर्वांचे लाडके प्रवीणजी गायकवाड यांना आम्हा आयोजक संयोजकांच्या वतीने मानाचा मुजरा. सन्माननीय लक्ष्मण शिंदे साहेब आणि जनार्दन पोलेकर साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. त्यांना विनंती आहे की स्ट्रॅटेजिक टाइम आउट सुरू आहे आणि या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्या बॅटिंग यांच्या समोर कोणी थांबायचं नाही. हॅरी पॉवर्स आपले खेळाडू गाडे संदीप सर्वांनी बाजूला व्हा तिथून.
शेवटची 3 षटकं 18 चेंडू 35 धावा. एक नवं समीकरण या ठिकाणी येत आहे, ते म्हणजे केके पॅन्थर संघासाठी 18 चेंडू 35 धावा. नक्कीच भरेकर साहेब, स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर आपला रौद्ररूप धारण करावा लागेल, तो म्हणजे केके पॅन्थर संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 35 धावा. या काळभैरव स्टेडियम बोरवाडी येथे रंगलेला हा सामना आयुष्या फायटर्स वर्सेस केके पॅन्थर्स जिंकण्यासाठी 62 धावांचं मापक आव्हान घेतल्यानंतर 18 चेंडू 35 धावांचं समीकरण येऊन ठेपते, ते म्हणजे केके पॅन्थर संघासाठी दोन्ही फलंदाज सज्ज. स्ट्राईकला असेल तो अनिल सकपाल, नॉन स्ट्राईकला असेल तो सादिक परदेसी. एक जबरदस्त तडाखेबंद श्रीराम फलंदाज. सेवा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी तिकडे भोजन कक्षाकडे चालायचं आहे. श्रीराम सेवा मंडळ नियोजन समिती सदस्य दरम्यान स्ट्रॅटेजिक टाइम आउट नंतर सामना चालू होतोय. नव्याने गोलंदाज येतो म्हणजे संतोष संसारे. स्ट्राईकला असेल तो अनिल सकपाल, नॉन स्ट्राईकला असतो सादिक परदेशी. जिंकण्यासाठी 18 चेंडू 35 धावांचं समीकरण. पाहूया कोणता संघ हा सामना विजयी होतोय. 3 मोहिते षटकांच्या सर. समाप्तीत धावसंख्या 27 धावा, 2 गडी बाद. मोहिते सर, बबन मोहिते सर. ह्याच्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी समालोचन कक्षामध्ये असणार आहे, ते म्हणजे निलेश शेलार आणि हिंदी समालोचक, प्रसिद्ध हिंदी समालोचक संदीप पार्टे. संतोष संसारे स्ट्राईकला असतो तो सादिक परदेसी. सादिक परदेशी सज्ज होतोय. आपल्या फलंदाजी मार्गावरती केके पॅन्थर संघाचा अतिशय आक्रमक फलंदाज. पाहूया कशा पद्धतीने आपल्या संघाला विजयासाठी प्रयत्न करेल. संतोष संसारे सज्ज. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात चेंडू बीट होतोय. हुकला जातोय तो म्हणजे सादिक परदेशी. अतिशय आक्रमक फलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेलं निजामपूर विभागातील एक नाव अर्थात सादिक परदेशी. जबरदस्त असा हा वादळी खेळीसाठी प्रसिद्ध असलेला हा सादिक परदेसी. सुंदर असा अचूक टप्प्यावरती गोलंदाजीसाठी गोलंदाज गोलंदाज एक सूचना आहे अंपायर, जी तार आहे ना वरती, त्याला चेंडू आढळला तर हा डेड बॉल घोषित करायचा आहे. पुन्हा एकदा सज्ज संतोष संसारे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून सामना करेल, तो म्हणजे परदेशी. मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात त्या ठिकाणी चेंडू जातोय. एका धावेचा प्रयत्न होतो, एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या होती आहे केके पॅन्थर संघाची 29. चौथं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती कर्णधार संतोष संसारे यांच्या माध्यमातून. अतिशय संतुलित गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला संतोष संसारे सज्ज. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. अतिशय अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. खेळपट्टीचा पुरेपूर फायदा संतोष संसारे आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी अर्थात आयुष्या फायटर संघासाठी. दरम्यान समीकरण बदलते. 14 चेंडू 33 धावा, 14 चेंडू 33 धावांची गरज. आणि हा पाहूया अतिशय मोठा फटका, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. आणि हा पाहूया आणि हा झेलबाद एक उत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळतो, तो म्हणजे अनिल मडवी याच्याकडून. आणि बाबूशेठ पोळेकर यांची बळीची पंचांचा इशारा. अतिशय जबरदस्त असं क्षेत्ररक्षण, सुरेख झेल त्या ठिकाणी अनिल मडवी याच्या माध्यमातून. निश्चितच आठवण असेल मागील पर्वामध्ये तासगाव या ठिकाणी सुद्धा अशाच पद्धतीचा एक झेल घेण्यामध्ये यशस्वी ठरला होता, तो म्हणजे अनिल मडवी. आणि त्याचीच पुनरावृत्ती आपल्याला काळभैरव मैदानावरती दिसून येते.
ते सुद्धा पहिल्याच सामन्यामध्ये. दरम्यान नव्याने फलंदाजी म्हणजे स्वतः कर्णधार रवी महाडिक, स्ट्राईक असेल तो सादिक परदेशी, धावसंख्या 29 धावा, 3 गडी बाद, चौथं षटक प्रगतीपथावरती आहे ती म्हणजे संतोष संसार याच्या रूपामध्ये स्वतः कर्णधार. प्रत्येक चेंडू गणिक सामन्याचं धाव आणि चेंडू याचं समीकरण बदलतंय. 13 चेंडू 33 धावा. फलंदाजी गोलंदाजीतलं रंगलेलं द्वंद्व, कोणता संघ विजयी ठरतोय हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. पुन्हा एकदा संतोष संसारे, अतिशय सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा बाद होतोय. एका मागोमाग एक हादरे बसतायत आणि अतिशय सादिक परदेशी सारखा आक्रमक फलंदाज बाद होऊन परततोय. पॅव्हेलियन मध्ये परतताना दिसून येतोय. चुकला तो संपला. दीपक शेठ जाधव आणि बाबूशेठ पोहेकर यांची बळीची टाळी टाळी. प्रकाश कदम, बोरवाडी, आपण या ठिकाणी समालोचन कक्षाजवळ यायचंय. नरेश शिंदे यांच्याशी संपर्क साधायचा आहे. सादिक परदेशी बाद होऊन परततोय आणि त्याच्या जागी नव्याने आलेला फलंदाज शुभम धुपकर. धावसंख्या 29 धावा, 4 षटक पूर्ण आणि 4 गडी बाद, 12 चेंडू 33 धावा. 12 चेंडू 33 धावांचे एक समीकरण बनलेले आहे ते म्हणजे के पॅन्थर संघासाठी आणि स्वतः कर्णधार रवी महाडिक. अतिशय सुंदर अशी गोलंदाजी संतोष संसारे याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यामुळं धावांचं समीकरण या ठिकाणी बदललं जात आहे. बारा चेंडू 33 धावा, शेवटची 2 षटकं आणि तितकंच आव्हानात्मक अशी धावसंख्या या ठिकाणी पार करायची आहे ती म्हणजे के पॅन्थर संघासाठी. किरण चालके वैयक्तिक दुसरं संघासाठी 5वं षटक घेऊन येतो. जेव्हा किरण चालके धावसंख्या ती म्हणजे 12 चेंडू 33 धावा, स्वतः कर्णधार रवी महाडिक स्ट्राईकला आणि या ब्लॉकहोल मधला चेंडू चांगल्या प्रकारे चेंडू खेळून काढतोय तो म्हणजे रवी महाडिक. 1 धाव मिळते, धावसंख्या होते 30 धावा, 11 चेंडू 32 धावा. हॅलो, प्रेक्षकांना एक विनंती आहे, जे तंबू आहेत ते खेळाडूंसाठी आहेत, 2-2 टीमसाठी जरा आपण मोकळे करून द्यायचे आहेत. सर्वांना विनंती आहे, आपल्या प्रेक्षकांसाठी इकडे 2 तंबू बांधलेले आहेत, त्या तंबूमध्ये येऊन बसायचे प्रेक्षकांनी. किरण चालके सज्ज आपल्या गोलंदाजी मार्गवरती. सामना करेल तो म्हणजे शुभम धुपकर. बीट होतोय, निर्धाव चेंडू, अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला किरण चालके याच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या पर्वामध्ये सुद्धा अशीच गोलंदाजी करत त्यांनी आपल्या संघासाठी एक जबरदस्त अशी यशस्वी कामगिरी केली होती. प्रत्येक तंबूमध्ये बसलेल्या प्रेक्षकांना विनंती आहे की खेळाडूंना बसू द्या. 15 खेळाडू आणि 5 जणांचा स्टाफ आणि आपण सर्व प्रेक्षकांनी इकडे येऊन बसायचं. इकडे सर्वांना तंबूची व्यवस्था केलेली आहे. आपण पाहूया किरण चालके राईटा मोर द विकेट. शुभम धुपकर याला उंच मारण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. एक चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. त्याचप्रमाणे गोलंदाजी पाहायला मिळते ती म्हणजे किरण चालके याच्या रूपामध्ये. थोडंसं पायामध्ये क्रॅम्प आलेला दिसतो म्हणजे किरण चालके याच्या. निश्चितच या ठिकाणी आक्रमक फलंदाजीची आवश्यकता आहे आणि तसं असताना या ठिकाणी शुभम धुपकर वारंवार चेंडू बीट होत आहेत. थोडासा गोलंदाज जायबंदी होतोय तो म्हणजे किरण चालके.
क्रिकेटच्या माहितीचा खजिना एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगणारे समालोचक नेहमीप्रमाणे भव्य बक्षिसे आणि आपल्या सेवेसाठी तत्पर एनपीएल कोर कमिटी. पुन्हा एकदा रिकव्हर होऊन त्या ठिकाणी सज्ज होतोय किरण चालके. आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्या संघासाठी विजयी प्रयत्न करताना दिसून येईल. शुभम धुपकर पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा हुकतोय. सलग 3 चेंडू या ठिकाणी किरण चालके बीट करतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, खेळपट्टीचा पुरेपूर वापर या ठिकाणी किरण चालकेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आठ चेंडू 32 धावा. नव्याने समीकरण आपल्या समोर येते ते म्हणजे 8 चेंडू 32 धावा 32 धावा. किरण चालके. पुन्हा एकदा चेंडू. शुभम धुपकर. आणि हा पायचीत करण्याचा प्रयत्न, परंतु अंपायरने हा निर्णय फेटाळलेला आहे. धावसंख्या आहे ती 30 धावा 4 गडी बाद 5 षटक प्रगती पथावरती ते म्हणजे किरण चालके याच्या रूपामध्ये थोडासा जायबंद झाला हा गोलंदाज किरण चालके. अतिशय सुरेख अशी गोलंदाजी, सामन्याला कलाटणी देणारी षटक या ठिकाणी किरण चालके आणि संतोष संसारी याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पुन्हा एकदा किरण चालके सज्ज. शुभम धुपकर साठी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात एका धावेचा प्रयत्न होतोय. चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. पुन्हा एकदा फेकला जातोय गोलंदाजीच्या दिशेने. षटक संपते. धावसंख्या आहे ती म्हणजे 31 धावा 4 गडी बाद 5 षटक पूर्ण 6 चेंडू 31 धावा. नवं समीकरण आपल्या समोर येते ते म्हणजे 6 चेंडू 31 धावा. थोडस नामुष्की असं आव्हान मानावं लागेल. संदेश परंतु कोंडेकर, संदेश कोंडेकर आपण क्रिकेटचा समालोचन खेळ आहे. कक्षाच्या जवळ यायचंय. 6 चेंडू 31 धावा. थोडस नामुश्किल असं आव्हान, परंतु क्रिकेट विश्वामध्ये नामुश्किल असं काहीच नाहीये. पाहूया कितपत योगदान करतायत ते. स्वतः कर्णधार विकेटवरती अजूनही आहेत रवी माडिकेच्या रूपामध्ये. 6 चेंडू 31 धावा. अतिशय मोठं आव्हान के पॅन्थर्स संघासमोर. 6 चेंडू 31 धावा. नक्कीच एक अतिशय असा आक्रमक पवित्रा या दोन्ही फलंदाजांना घ्यावा लागेल, तरच ते आव्हान या ठिकाणी पार करू शकतील. शेवटचं षटक या ठिकाणी राहुल सपकाल याच्या माध्यमातून, ज्यांनी आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून अतिशय सुंदर असं योगदान आपल्या संघाला दिलं, तोच गोलंदाजीच्या माध्यमातून शेवटचं षटक घेऊन येतोय राहुल सपकाल. 6 चेंडू 31 धावा. राहुल सकपाल ज्याच्यामुळे हे के पॅन्थर संघासाठी आव्हान मुश्किल बनलं, तो राहुल सकपाल गोलसाठी येतोय. पाहूया 6 चेंडू 31 धावांची गरज. शुभम धुपकर स्ट्राईकला असेल, नॉन स्ट्राईकला असेल तुम्ही रवी महाडिक. शुभम धुपकर पुन्हा एकदा सज्ज. राहुल सपकाल याचा सामना करण्यासाठी मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात वारंवार चेंडू बीट होतोय, हुकतोय पुन्हा एकदा. अतिशय निराश या ठिकाणी शुभम धुपकर आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच त्याच्याकडून मोठ्या फलंदाजीची, आक्रमक फलंदाजीची अपेक्षा होती, परंतु काहीच निराश करताना दिसून येतोय. शुभम धुपकर पुन्हा एकदा हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक झेलखाली येतोय, बाद होतोय. शुभम धुपकर. क्रिकेट म्हणजे चुकला तो संपला. पुन्हा एकदा सर्वांना सप्रेम नमस्कार, सुस्वागतम, वेलकम, खुशामदी. सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि निजामपूर प्रीमियर लीग पर्व तिसरे 2017 या तिसऱ्या पर्वामध्ये आजच्या पहिल्या दिवशी उपस्थित सर्व खेळाडू, मान्यवर, क्रिकेट रसिक यांचं मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. समालोचनाची जबाबदारी पुन्हा एकदा राहुल सपकाल मार्फत टाकलेला चेंडू, हवेमध्ये चेंडू. पंचांचा इशारा येतोय, षटकार. रवी माडिक याच्या माध्यमातून एक सुंदर असा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला. शेठ जाधव आणि बाबू शेठ पुणेकर यांचा
दणदणीत षटकार षटकार. एक आगळा वेगळा आनंद या सोहळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतोय. हा मंगलमय सोहळा असा काळभैरव मैदानावर इथे संपन्न होताना आपल्याला दिसतोय. पुन्हा एकदा सज्ज होत आहे पुढचा चेंडू घेऊन आणि हा चेंडू पाहूया आणि हा झेल बाद. रवी माडिक बाद होतोय. कर्णधार के पॅन्थर्स संघ एका मागोमाग एक हादरे बसताना दिसून येतात के पॅन्थर्स संघासाठी आणि आव्हान अतिशय आवाक्या बाहेरचं या ठिकाणी बनलेलं आहे. आणि बाबूशेठ पोळेकर यांची बळीची टाळी टाळी. नव्याने फलंदाजी तुम्ही संदेश यादव. सन्माननीय प्राथमिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय संजयजी निजापकर साहेब यांचं इथं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय. संदेश Welcome. यादव त्या ठिकाणी सज्ज होतोय. राहुल सपकाल गोलंदाजीची धुरा वाहतोय. एका धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय. आता फक्त या सामन्यात औपचारिकता उरलेली आहे. संपला. दीपक शेठ जाधव आणि बाबूशेठ पोळेकर यांची बळीची टाळी टाळी. सर्वांना सूचना आहे की कॅमेरा समोरून कुणी जाऊ नये. कॅमेरा समोरून राम पवार राम शेवटचे काही चेंडू येणे बाकी. या ठिकाणी शेवटच्या षटकाकडे राहुल सपकाल याच्या माध्यमातून वाईटचा इशारा. पंच जवळजवळ आयुष्या फायटर संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. सुप्रीमो सिक्सर्स आपला संघ तयार करायचा आहे. अतिशय शेवटच्या क्षणी मैदानावर आलेला फलंदाज ताबिश परदेशी. शेवटचा चेंडू सपकाल याच्या माध्यमातून मोठा फटका. पुन्हा एकदा बाद होतोय आणि या पहिला ठिकाणी सामना झुकतोय तो म्हणजे मंगेश सावंत यांचा आयुष्य फायटर. विजेत्या संघाचं हार्दिक अभिनंदन. सिंहाची जिगर चित्त्याची उडी आमची सिंहाची जिगर. प्रत्येक ठिकाणी चमकणार हे आयुष्य फायटर घेऊन येत आहेत संगमाला मान्य मंगेश भाई सावंत. आणि या सामन्याचा